आज प्रवचन रूपी सेवेकरता ज्ञानेश्वरी भगवद्गीता अध्याय 8 श्लोक 5। भगवान ज्ञानराज माऊली अर्जुनाच्या माध्यमातून सगळ्या जगाला एक महत्त्वाची सूचना देतात। प्रत्येक कर्म करत असताना कर्माचं फळ प्रत्येकाला मिळतं। जे कर्म आपण करतो त्या कर्माचे 2 प्रकार पडतात, विहित कर्म, निषिद्ध कर्म। विहित कर्म कशाला म्हणतात याचं सोपं उदाहरण शास्त्रानं, वेदानं, उपनिषदानं, संतांनी जे मानवाकरता कर्तव्य कर्म म्हणून केलेले, जे करा म्हणून सांगितलेले त्याला विहित कर्म म्हणतात। विहित कर्माचे 4 प्रकार, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त। जे आपण रोज करतो त्याला नित्य कर्म म्हणतात। ते केल्यावर पुण्य नाही, पण नाही केल्यावर दोष आहे। आता सकाळी उठले, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरा निबोधत शूरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पतस्तत कवयो वदंती। शास्त्रानं सांगितलंय, उठा, जागे व्हा, सावध व्हा आणि आपलं प्राप्त कर्म करत असताना शास्त्रमान्य, माणूस म्हणेल ते नाही। जुन्या काळची पद्धत होती, ब्राह्मण सांगल तो परवा काळ। माऊली ब्रह्मविद्येचे पारंगत असताना सुद्धा माऊलीनं तो भाग न सांगता शास्त्र म्हणेल ते सांडावे। शास्त्रानं नको म्हणल्यावर ते करायचं नाही आणि शास्त्रानं करा म्हणून सांगितल्यावर ते सोडायचं नाही। त्याला विहित कर्म म्हणतात। त्याच्यातलं नित्य कर्म, ते म्हणला नाही जायचं संडासला, शौच मुखमार्जन नाही करायचं, प्रकृती बिघडेल। नाही तोंड धुवायचं, प्रकृती बिघडेल। नाही वेळेवर जेवायचं, प्रकृती बिघडेल। नाही वेळेवर झोपायचं। म्हणून शास्त्रानं जे सांगितले त्या नित्यकर्माला वांज कर्म माऊली म्हणतात। त्याचा फायदा नाही, पण नाही केल्यावर नुकसान आहे। त्याच्यानंतर दुसरं कर्म नैमित्तिक कर्म। नैमित्तिक कर्म कशाला म्हणतात माऊलीनं एका ओवीमध्ये सांगितले, सोम सूर्यादि ग्रहणे येऊनी करती पार्वणे, का माता पितरा मरणे अंकित जे दिवस, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, क्राच्छायन, वैद्रती, संक्रमण, आपल्या घरातील जे गेलेले त्यांच्या प्रित्यर्थ जे कर्म करायचं असतं त्याला समर्पण भावनेनं करायचं असतं। शास्त्रानं सांगितलं म्हणून करायचं असतं। त्या गेलेल्या करता जे कर्म असतं त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात। काम्य कर्म कशाला म्हणावं, मनातली इच्छा पूर्ण करण्याकरता वेगवेगळ्या निमित्तानं, वेगवेगळ्या हेतू करता, वेगवेगळ्या फलप्राप्ती करता। प्रत्येकाचा हेतू एकच नाही, कोणाला काय कोणाला काय। ज्याच्याजवळ जे नाही ते मिळविण्याकरता कर्म, काम्य कर्म। आमच्याकडून कळून नकळून चुकून जाणून बुजून अजानता महिमानम तवेदम, न कळता संग झाला सहज खेळता। कळालं नाही काही आणि चूक झाली, चुकी झाली एक वेळा मजपासून या चांडाळा। चुकलं ना, मग चुकण्याकरता प्रायश्चित्त। उदाहरण, एकादशी असल्यामुळं आपण, जशी काल एकादशी व्रत आहे, व्रत एकादशी करीन उपवासी। आपण उपाशी म्हणतो, उपाशी नाही। उपवासी म्हणजे सानिध्यात राहणं,
म्हणजे जवळ, वास म्हणजे त्या ठिकाणी राहणे, चिंतनामध्ये राहणे. 15 दिवसा एक एकादशी कारी न करशी अरे मुळा. 15 दिवसाला तुम्हाला शास्त्रानं सांगितले एक एकादशी, आणि त्या एकादशीला 15 दिवसानंतर तुम्ही अन्न खायचं नाही. एकादशीस अन्नपान. ते म्हणले भूक लागल्यावर 6 जणाला मोकळी दिली. बाळ, बाळांतीन, मेहनत करणारे, रोगी, जर्जर रोगी, जे खाल्ल्याशिवाय गत्यंतर नाही खाल्लं तर आजारी पडतील म्हणून रोगी असलेले, आणि अति मेहनत शारीरिक कष्ट ज्यांना करायचे त्यांना. पण आमच्या तुकोबारांनी सांगितले फराळाच्या मिशे धनी घेशी. निमित्त फराळाचं करायचं आणि कचाटून. एकादशी मग आमचे गुरुजी म्हणायचे एकादशी म्हणजे द्वादशीची माय. एकादशीन दुप्पट खाशी नाही. अन्नपान करायचंच नाही 15 दिवसाला. कधीच तुम्हाला रोग होणार नाही. 65% रोग अन्नपाण्यामुळे होतात. अति खाण्यात, अति उपाशी राहण्यात, नको ते खायचं. म्हणून जुन्या काळची म्हणे पचेल ते खावं, शोभल ते ल्यावं. शोभलं पाहिजे, पचलं पाहिजे. लहान लेकराला आईचं दूध पचत नाही आणि त्याला धष्टपुष्ट होण्याकरता नरसाळं लावून जर दूध पाजवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते अति होईल. आपण पिकाकडे बघा. जास्त पाऊस पडल्यावर सुद्धा पीक पिवळं पडतं. कमी पाऊस पडल्यावर पिकाची वाढ होत नाही. म्हणून योग्य तितकंच पाहिजे. कशाप्रमाणे? जसं रुचिमेदी अन्न त्यात नसता लवण. मिठाशिवाय अन्न रुचकर लागत नाही. शास्त्रानं आळणी खायला सांगितलंय. बीपी ज्याला आहे त्या रोगाकरता बीपीच्या माणसानं आळणी खायला पाहिजे, मीठ कमी खायला पाहिजे. मीठ नाही खाल्ल्यावरच चांगलं, पण मिठाशिवाय चव लागत नाही, रुची लागत नाही. मग रुची लागण्याकरता मिठाशिवाय लागत नाही म्हणून भरपूर मीठ खायचं का? नाही. अति सर्वत्र वर्जेत, अति तेथे माती. म्हणून मग मला सांगा, अशा पद्धतीनं जगत असताना विषयाचं सेवन सुद्धा तुम्हाला शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाचं सेवन सुद्धा मर्यादेत सांगितलेले. डोळ्याने काय पाहावं, कानाने काय ऐकावं, जिभेनं काय खावं, काही कोणता रस चाखावा आणि काय बोलावं. म्हणून रस तो मुखेची सेवावा. हो बाबा, पण कोणता? षड्रस सांगितलेले. त्या षड्रसामध्ये सात्विकता असली पाहिजे. बोलण्यामध्ये सात्विकता असली पाहिजे. वागण्यामध्ये सात्विकता. तमोगुण आणि रजोगुण हे 2 गुण. रजोगुण स्वतःच्या स्वार्थाकरता आणि तमोगुण दुसऱ्याला दुःख देण्याकरता. तमोगुणामुळे मनुष्य दुसऱ्याला दुःख देतो. म्हणून शब्द उच्चारले तर जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल थुंका. लोक त्याला चांगलं म्हणत नाही. जाईल तिकडं लोकांना दुःख देतो, पीडा आणतो. मग देवा, ही पीडा नाहीशी करण्याकरता तमोगुण सोडायचा. मग तमोगुणच नसला तर शेळपट व्हावं का? नाही. म्हणून दोन्ही गोष्टी आमच्या तुकोबारांनी सांगितल्या. शांत राहावं, पण अति शांत राहिल्यावर लोक त्याचा गैरफायदा घेतात. म्हणून सांगितलंय, दया तिचे नाव, भूताचे पाळण, अनेक निर्दळन कंटकाचे. पिकाला सांभाळायचं
पण पिकाला सांभाळण्याकरता पीक पेरावं लागतं, सांभाळावं लागतं. त्या पिकाला आपण पेरतो, मनानं येत नाही पीक. म्हणून चांगली गोष्ट मनानं होत नाही, वाईट गोष्ट होते. का? त्याचं कारण ब्रह्मदेवानं केलेला घोळ. परांच खाणी व्यत्रणत स्वयंभू तस्मात परं पश्यति न अंतरात्मन. मनुष्य इंद्रियद्वारे बाहेरच्या विषाचा उपभोग घेतो. विषय विषवत त्यजेत. विष जसं खाल्ल्यावर मृत्यू येतो, तसा विषय अतिसेवन केल्यावर दुःख भोगावं लागतं. पण इंद्रियाची धाव बाहेर असल्यामुळं विषय ओढी भुलले जीव, विषयाच्या ओढीनं जीव भुललेत. आणि त्याच्यामुळं मनानं येतं त्याला तणकट म्हणतात, पेरावं लागतं त्याला पीक म्हणतात. माऊलीनं सांगितले तृणे कोण पेरी. वाईट गोष्ट कोणी शिकवली का? मग वाईट शिकवलेली नसताना येते कशी? शब्द स्पर्श रूप रसगंध हे विषय भोगायचे कोणी शिकवले का? जन्मल्याबरोबर डोळा पाहतो, जन्मल्याबरोबर कान ऐकतो, जन्मल्याबरोबर मनुष्य नाकानं श्वास घेतो, सुगंध दुर्गंध पाहतो, जिभेनं रस चाकतो. मग हे सगळं विषय, हे विषय इंद्रियाला ओढीत नेतात. म्हणून त्या इंद्रियाला देवाकडे लावण्याकरता त्याला शास्त्र आधार, संत, शास्त्र आणि हे मानवा करताय. आणि हे मानवा करता असल्यामुळं मनुस्मृती लिहिली आणि त्याच्यामध्ये वागायचं कसं हे शिकवलं. आणि त्यामध्ये सांगितलेले नैमित्तिक कर्म, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, कराच्छायन, वैद्रती. मग सूर्यग्रहणाच्या वेळेस ग्रहण काळामध्ये कसं वागावं, खाऊ नये का, काही करू नये का, विधी निषेध ज्याला म्हणतो तो विधी निषेध पाळायला पाहिजे. म्हणून आपल्याकडे ग्रहण लागला, वेद लागलं की खायचं बंद करायचं. वेद लागलं आपा इकडे इकडे, वेद लागल्यावर खायचं प्यायचं बंद करायचं असं शास्त्रानं सांगितलेलं आहे. आणि सुटले म्हणलं, सुटे गिरा म्हणलं की मग स्नान करायचं. काय म्हणतात, काय होते महाराज, तो काळ अपवित्र काळ असतो. त्यावेळेस त्या काळामध्ये ग्रहदोष म्हणून सूर्याच्या चंद्राच्या मागं राहू केतू लागलेले असतात. जगाला सुख देणारे त्यांच्या मागं हे दुष्ट लागलेले असतात. हा राहू केतू राक्षसी विचार. माणसाचा विचार कळाला पाहिजे माणसाला. काही माणसं म्हणतात विचार नाही का आम्हाला कळत नाही का? महाराज, पण कोणता विचार? को हम कथमिदम जातम को वै कर्तास विद्यते उपादान किमस्ति हम विचारम सोयमिदृशा. मी कोण ऐसा करावा विचार? मी कोण आहे? मी कशा करता आलो? मी काय करायचं? काय केल्या